कंटिन्यू करा सर. नमस्कार. कळू शकाल मी राजेंद्र बारदेसकर इचलकरंजीवरून आहे. जरा बाकीच्यांनी आपले माईक म्यूट ठेवा. हा बोला सर. हा, मी राजेंद्र बारदेसकर इचलकरंजीवरून आहे. बाय बॅकग्राऊंड माझं टेक्सटाईल इंडस्ट्री आहे इथे इचलकरंजीमध्ये. मी साधारणतः 2001 साली इचलकरंजीत आलो त्यावेळी माझं वजन होतं 50 किलो. मला आयडियल वेट माझं 70 पाहिजे आहे. त्यामुळे मी 70 वजन होईपर्यंत काही लक्ष दिलं नाही. पण 70 वजनाचं वाढत 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 ते 96 किलोला गेलं. आणि 96 किलो झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता काय ते कसं कमी करता येईल यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. आता तुम्ही सगळ्यांचा प्रयत्न ऐकला असेलच. तसं मी पण प्रयत्न केले. मी पण फिरायला जात होतो, सगळं वॉकिंग आणि व्यायाम करत होतो. त्यानंतर मी हे हर्बल लाईफ 2 वर्षापूर्वी एकदा घेतलं होतं, पण मला त्यावेळी काही गायडन्स मिळाला नव्हता. त्यामुळे मी घेऊन ते बंद केलं होतं. मग अनिल हावळे सर कायम सायकलिंगला जात होते, मी त्यांना बघत होतो कारण मी वॉकिंगला जात होते, सायकलिंगला जात होते. आणि एक दिवस ते वॉकिंग करून येताना मी ते ग्रीन टी पित होतो त्यावेळी तिथं अनिल सर आले. त्यांना म्हटलं सर एवढं वजन कसं काय कमी केला? तर त्यांनी म्हटले की काय नाही, तुम्ही फक्त सेंटरला या सांगतो तुम्हाला. त्यांना मी म्हटलं आता काय मला वेळ नाही आहे, म्हटलं 4 दिवसानंतर मी येतो. पण मला ते वजन कमी करायचं होतं, मला माहित होतं या हर्बल लाईफचं. तरी पण म्हटलं एकदा एक्सपिरियन्स घ्यायला काय अडचण आहे. म्हणून मी 4 दिवसाचं इथे ट्रायल पॅक घेतलं शतायुषी सेंटरला इचलकरंजीमध्ये. आणि त्यामध्ये मला इतका रिझल्ट चांगला आला की वाटलं की आता आपण हे कंटिन्यू करूया. म्हणून मी ट्रायल पॅक म्हणून 1 महिन्याचं पॅक घेतलं. त्या 1 महिन्याच्या पॅक मध्ये मला बराच फरक पडला. मग त्यानंतर मी मे मध्ये जरा इकडे तिकडे 15 दिवस गावी गेलो होतो. 15 दिवसानंतर मी 17 मे पासून कंटिन्यू चालू केलं. आता 17 ऑगस्टला माझं 3 महिने पूर्ण झाले. आता या सत्याशी सेंटर किंवा सत्याशी फॅमिलीमध्ये इतकी चांगली लोक आहेत ना की प्रत्येकाला ती गायडन्स करत राहतात. उदाहरणार्थ आता अनिल हावले सर किंवा जयश्रीताई, मिलिंद पाटील सर किंवा सविताताई किंवा मोडक्या नाही तर क्लब मध्ये आलो की आमचा व्यायाम असतं. साधारणतः एक 6:30ला आम्ही इथं आलो की 6:30 ते 7:15 पर्यंत आमचा व्यायाम करून घेतात. त्यानंतर 7:15 ते 8:15 मॉर्निंग फिल स्टेशन ऐकतो. म्हणजे 6:30 ते 8:30 2 तास कसे जातात ते आम्हाला पण लक्षात येत नाही. आणि इतकं फार छान वाटतं की मी कंटिन्यू 3 महिने आता केलंय. दरवर्षी मी जानेवारीमध्ये माझं पूर्ण हेल्थ चेकअप करून घेतो. म्हणजे लिपिड प्रोफाईल, किडनी प्रोफाईल किंवा बाकीचं जे रक्तातली काही घटक आहेत दरवर्षी मी जानेवारीमध्ये चेक करतो. मग यावर्षी पण जानेवारीमध्ये चेक केलं होतं. त्यामध्ये कॅलोस्ट्रॉल आता माझं बाउंड्री लेवल आलं होतं. त्याच्यानंतर शुगर पण बाउंड्री लेवल आले होते. अजून काही शुगर चालू झाली नव्हती. पण मला टेक्सटाईल असल्यामुळे बीपीचा त्रास चालू झाला होता. हे सगळे चॅलेंजेस होते. मग मी काय विचार केला, हे 3 महिने आपण कंटिन्यू करूया. 3 महिन्यानंतर आपला चेकअप करून घेऊया आणि 3 महिन्यानंतर रिपोर्ट घेतल्यानंतर आपण मग लोकांना सांगायला चालू करूया. तोपर्यंत आपण काय बोलायचं नाही. मी आता परवा 11 ऑगस्टला जाऊन चेकअप करून घेऊन आलो. सगळं माझं ते जे बाउंड्री लेवल होतं ते खाली आलं पूर्ण. म्हणजे आता काही मला कुठलाही त्रास नाही. मला बीपीची गोळी चालू आहे ती कॉन्स्टंट माझी बीपी आहे. 1 महिना झाला मी चेक करतोय. डॉक्टरना जाऊन भेटलो. डॉक्टर म्हटले आता एक गोळी आहे ती आपण अर्धी करूया आणि जर आहे तशी बीपी राहिली तर आपण ते बंद करूया. म्हणजे अजून ती काय गोळी बंद केली नाही. पण मला बाकीच्या पित्ताचा इतका त्रास होता, आम्लपित्ताचा, की इतका त्रास की म्हणजे सांगण्या इतका येत नव्हता. तर हे मला माझा पूर्ण आम्लपित्ताचा त्रास गेलेला आहे. पण स्किन डिजीज म्हणून एक असते फंगल इन्फेक्शन, ते पण मला होतं. पण मी आता नेहा जाधव मॅडम सांगतात ना, पण म्हटलं आपण पण सांगायला काय अडचण नाही. तर खरोखर सांगतो तुम्हाला, दरवर्षी मला ते स्किन डॉक्टरकडे जावं लागायचं. 3 महिन्याचा त्यांचा कोर्स करायला लागायचा. 3 महिन्याचा कोर्स केल्यानंतर परत 3 महिने काय होत नव्हतं. परत 3 महिन्यानंतर जरा जरा चालू होत होतं आणि परत म्हणजे वर्षात ते रुटीन होतं. यावेळी विचार काय केला, आपण इतकं आता एक फ्युएल इनटेक करायला लागलोय. आपण काय आता नेहा जाधव मॅडम एवढा सांगतात तर आपल्याला बघायला काय अडचण आहे. म्हणून मी लक्ष देऊन हे केलं. कुठलंही औषध घेतलं नाही, काही केलं नाही. फक्त हा फ्युएल इनटेक केलं, शुद्ध संतुलित आहार. त्यामुळे इतका मला फरक पडला की ते पण माझं पूर्ण गेलेलं आहे. आणि बीपी माझी कॉन्स्टंट आहे. त्यामुळे बीपीची गोळी पण बंद होईल. म्हणजे मी पूर्ण औषधमुक्त जीवन जगत आहे. आणि खरोखर हे काय औषध नाही आहे, हे सकस संतुलित आहार आहे. आणि हा खाल्ल्यामुळे जे तुमच्या पेशींना काय हवं आहे ते मिळतं आणि त्याच्यामधनं तुमच्या ज्या व्याधी आहेत त्या पूर्ण होतात. हे काय औषध नाही आहे. आणि आपल्या पूर्वीच्या राजेंद्र लोकांना सर काय होत वजन नव्हतं किती कमी झालं? राजेंद्र सर 3 वजन महिन्यात वजन 60
7 किलो वजन कमी झालं मला. बरं, आता मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट आणि- केले तुम्ही? हा, मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केले आणि मी काय म्हणजे असं अगदी कंपल्सरी आहे ते असं म्हणजे नाही, अगदी हेल्दी म्हणजे अगदी रिलॅक्स मध्ये असं वाटतं नाही की बाबा कंपल्सरी हे करून काहीतरी त्यांनी अगदी मला सक्तीने करायला लावतात असं नाही. मी खाऊन पिऊन माझं वजन कमी केलेलं आहे. याच्यापूर्वी दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं असतंय, हेच खा, हे खाऊ नका, हे करू नका, ते करू नका असं असते. हे काही नाही, मी रिलॅक्स मध्ये माझं म्हणजे जेणेकरून उद्या काय मला म्हणजे हे आता बरेच लोक म्हणतात हे थांबलं की अरे परत तुझं वजन वाढणार. पण माझी लाईफस्टाईल इतकी चांगली झालेली आहे आता 100%. मी आता बाहेर पूर्ण खायचं बंद केलंय. आता समजा हे बंद केलं आणि मी बाहेरचं खायला चालू केलं तर 100% माझं वजन वाढणार. त्यामुळे हे बंद केल्यामुळे वजन वाढतं या चुकीचा ग्रह आहे. आपली लाईफस्टाईलच आपण बदलतो त्यामुळे सगळं परत वाढतंय असं मला वाटतंय. अगदी अगदी सरांनी खूप छान अभ्यास करून व्यवस्थित सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन सर खूप छान स्वतःवरती काम करतायत. एकदा राजेंद्र सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवू. आणि जी जी कोणी बारीक व्यक्ती आहेत म्हणजे सडपातळ आहेत, वजन खूप कमी आहे, तुम्ही ह्या भ्रमात नका राहू की आपलं वजन वाढू दे आणि ते कसंही वाढू दे. वजन वाढवणं हे आपलं काम आहे. बारीक असो, आपलं आयडियल वजन आता सरांचं 50 वर होतं, त्यांचं 70 वर यायचं होतं म्हणून ते निवांत होते. हा, खात खात राहिले व्यवस्थित सगळं. आणि बारीक व्यक्तीच असतंय, मी बारीक आहे, मला